मुंबईतल्या कुठल्याही गार्डनला, रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचं समर्थन भारतीय जनता पार्टीने कधीही केलं नाही. सचिन सावंत आणि संजय राऊतांनी थोडंसं तपासून बघितलं पाहिजे. उलट मालवणीमध्ये अस्लम शेख हे टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं, त्याचा तीव्र विरोध केला, त्याच्या बातम्या देखील आहेत. मानखुर्दमध्ये एका पुलाला टिपू सुलतानचं नाव देण्याची मागणी काही लोकांनी केली होती. भारतीय जनता पार्टीने त्याला विरोध केला. टिपू सुलतान हा खलनायक आहे, या खलनायकाचं कुणीही समर्थन करू शकत नाही. त्याचं नाव मुंबईतल्या कुठल्याही गार्डनला, रस्त्याला देण्याचा प्रश्नच नाही. भारतीय जनता पार्टीने सातत्यानं टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला. प्रसंगी आंदोलन देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आमच्या नेत्यांनी केलेली आहे. हे वास्तव आहे. संजय राऊत, तुम्ही दुर्दैवानं टिपू सुलतानचं समर्थन करतायत. सचिन सावंत, जरा माहिती घ्या आणि मग बोला. मुंबईतल्या कुठल्याही गोष्टीवर टिपू सुलतानचं नाव असता कामा नये. टिपू सुलताननी हजारो हिंदूंवर अत्याचार केले, मंदिरं लुटली, मंदिरं तोडली, आमच्या माता भगिनींची इज्जत लुटली. अशा टिपू सुलतानचं नाव कुठेही देता कामा नये. ही भारतीय जनता पार्टीची कालही भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही राहील.